तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आई बाबा अक्षरा मुख्याध्यापक झाल्यामुळे खूप खुश होतात, पण अक्षराला मात्र थोडासा संशय येतो. दुसऱ्या दिवशी अक्षरा जेव्हा शाळेत जाते तेव्हा सगळेजण तिच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिलेले असतात. ती आल्यावर सर्वजण तिचं अभिनंदन करतात. सगळेजण म्हणतात की आम्हाला विश्वास होता की फुल पगारे सरांनंतर तूच या शाळेची मुख्याध्यापिका होशील. त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच दुर्गीत येते. मोठा फुलांचा गुच्छ घेऊन येते. तिला बघितल्यावरती अक्षराला राग येतो. दुर्गी तिला म्हणते, मास्तरीणबाई, मी तुमच्या स्वागतासाठीच आली आहे. आणि मग ती सर्व शिक्षकांना मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये घेऊन जाते. अक्षरा आतमध्ये येत नाही म्हणून दुर्गी तिला हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे अधिपतीने शिवानीला झालेली सर्व हकीकत सांगितलेली असते. तेव्हा शिवानी म्हणते, भाऊजी, चूक तुमचीच आहे. तुम्ही त्यांना असं घराबाहेर कसं काढू शकता? अधिपती शिवानीला म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय का की या सर्वांमध्ये मास्तरीणबाईंचं काहीच चुकलं नाही? त्यावर शिवानी म्हणते, नाही भाऊजी, तिला काहीतरी वाटलं असेल म्हणून ती बोलली असणार. पण त्यावर अधिपती म्हणतो की आम्ही पण आमच्या आईसाहेबांना चांगलं ओळखतो. त्या असं काही कशाला करतील? आणि जर त्यांनी असं काही केलं असतं तर त्या बोलल्या असत्या. पण शिवानी म्हणते की ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही वहिनींना असं घराबाहेर काढायला नको होतं. शिवानी नंतर म्हणते, तुम्ही दोघे आज तरी भांडू नका. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. मग अधिपती म्हणतो, मला आजचा दिवस त्यांच्यासोबत साजरा करायचा होता, पण सगळी गडबड झाली. नंतर तो शिवानीला म्हणतो, वहिनी, अजूनही वेळ गेली नाही. आपण हा दिवस साजरा करू शकतो, पण प्लीज तुम्ही मला मदत कराल का? त्यावर शिवानी म्हणते, आता काय सांगणार आहात तुम्ही? मग अधिपती त्याचा सर्व प्लॅन शिवानीला सांगतो. प्लॅन ऐकून शिवानी खुश होते. दुसरीकडे इरा भुवनेश्वरीला भेटायसाठी गेली असते. ती भुवनेश्वरीची माफी मागते. ती म्हणते, मॅडम सॉरी, तुम्ही सांगितलेलं काम माझ्याकडून झालं नाही, पण तुम्हाला जे हवं होतं ते झालं ना? मग भुवनेश्वरी म्हणते की या सर्वांमध्ये तुम्ही काहीच केलं नाही. मी तुम्हाला मुदत दिली होती, पण तुम्ही तुमच्या बहिणीला घराबाहेर काढू शकला नाही. मग इरा म्हणते, ताई तर आता गेली ना या घराबाहेर, मग तुम्ही निखिलला नोकरी द्याल ना? मग भुवनेश्वरी तिला म्हणते की तुम्ही इथे आयत्या पिठावर रेगोटा मारायला आला आहात का? तुम्ही तर तुमचं काम केलं नाही. मग निखिल रावांची नोकरी आम्ही कशी पक्की करणार? मग इरा भुवनेश्वरी मॅडमचे पाय धरून म्हणते की मॅडम, हवं तर मला शिक्षा द्या, पण निखिलला नोकरीवरून काढू नका. मग भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही अक्षराला घराबाहेर काढण्याचं काम पूर्ण केलं नाही. त्यावर इरा म्हणते, पण आता तर त्या घराबाहेर गेल्यात ना, मग आता मी काय करू? त्यावर भुवनेश्वरी म्हणते, त्या घराबाहेर गेल्यात पण तुमच्या घरी राहत आहेत, पण आता तुम्हाला त्यांना तुमच्याही घराच्या बाहेर काढायचं आहे. हे ऐकल्यावर इराला धक्काच बसतो. ती म्हणते, मॅडम, हे कसं शक्य आहे? आई बाबा असताना मी ताईला त्या घराच्या बाहेर कशी काढू शकेन? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्यांना कसं बाहेर काढायचं हा तुमचा प्रश्न आहे. जर तुम्ही हे काम केलं तरच निखिल रावांची नोकरी पक्की. यावेळी काम पूर्ण करण्याची मुदत आम्ही नाही, तुम्ही द्यायची. त्यावरती इरा म्हणते की ठीक आहे, मी महिन्याभरात तिला त्या घरातून बाहेर काढेन. भुवनेश्वरी तिला म्हणते की जर तुम्ही आजच्या आज तिला घराच्या बाहेर काढलं तर निखिल रावांचा पगार 30,000नी वाढेल. उद्या काढाल तर 29,000नी वाढेल. हे ऐकल्यावर इरा खुश होते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे सर्व शिक्षक अक्षराला मुख्याध्यापिकेच्या खुर्चीत बसायला सांगतात, पण अक्षरा म्हणते ही खुर्ची फुल पगारे सरांची होती आणि त्यांचीच राहील. दुर्गी त्यावर म्हणते की ते काही आता परत येणार नाही, तू बस या खुर्चीवर. मग अक्षरा म्हणते, हे वेळ ठरवेल. त्यावर दुर्गी म्हणते, तुला चांगलंच माहिती आहे कोण काय ठरवतं ते. पण अक्षरा त्या खुर्चीत बसायला तयार होत नाही. मग अक्षरा दुसऱ्या खुर्चीत बसते. सगळेजण तिचा टाळ्या वाजवून अभिनंदन करतात. मग अक्षरा सगळ्यांना आपापल्या वर्गावर जायला सांगते. सगळे गेल्यावरती दुर्गी म्हणते, बघितलं ना आमच्या ताईंचं मन किती मोठं आहे? त्यावर अक्षरा म्हणते, हो, खूप मोठं आहे त्यांचं मन. त्यांच्या मनाचा तळच लागत नाही. मग दुर्गी म्हणते, मग इतक्या खोलवर कशाला जायचं? नाहीतर काय होतं ते बघितलंस ना? आणि पुढे म्हणते, तुला या सगळ्याबद्दल ताईला आभाराचं काय पत्र वगैरे पाठवायचं नाही का? त्यावर अक्षरा म्हणते, पत्र तर पाठवणार, पण मला आलेल्या पत्रावर ज्यांची सही होती त्यांना. मॅडमना पत्र पाठवायची काहीही
गरज नाही. हे ऐकल्यावर दुर्गीला खूप राग येतो आणि ती निघून जाते. नंतर शिवानी अक्षराला भेटायला जाते. त्या दोघी गप्पा मारत जात असतात. शिवानी अक्षराला म्हणते की वहिनी, तुम्ही माझ्यासाठी काल खूप काही केलं, त्यामुळे आज माझ्याकडून तुम्हाला ट्रीट. मग शिवानी अक्षराला एका हॉटेलमध्ये घेऊन जाते. ते ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात ते हॉटेल फुग्याने आणि फुलांनी सजवलेलं होतं. अक्षरा तिला म्हणते, तुम्ही हे हॉटेल बुक केलं होतं का? त्यावर शिवानी म्हणते, नाही, बहुतेक आज व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून सजवलं असणार. तर मित्रांनो, या स्टोरीचा पुढचा भाग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.